नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता आज आहे रविवार आणि आज आहे अधिक महिन्यातील पौर्णिमा. तसे तर मग शनिवारच्या दिवशी पण पौर्णिमा आहे, पण शनिवारी 11 नंतर पौर्णिमा चालू होणार आहे आणि रविवारी समाप्त होणार नाही. त्यामुळे मग 2 दिवसाची पौर्णिमा आहे. आता ज्या महिला उपवास वगैरे करत असतात त्यांनी मग रविवारच्या दिवशी उपवास केला आहे आणि रविवारचीच मग पौर्णिमा साजरी केली आहे. आता पौर्णिमा कोणतीही असेल त्यावेळेस आपण बऱ्याच सेवा उपाय करत असतो. आपल्या घरामध्ये भरपूर यश मिळावे, आपल्या घरामध्ये जे संपत्ती आहे, जे धनधान्य आहे, तर त्यामध्ये कधीच कमतरता भासू नये यासाठी पण आपण काही सेवा उपाय करत असतो. त्यापैकीच आपल्याला एक सेवा करायचं आहे. पौर्णिमेच्या दिवशी आपण भगवान विष्णूंची सेवा करत असतो. त्याचबरोबर माता लक्ष्मी जी म्हणजेच की तुळस ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. म्हणून तुळशी मातेला एक वस्तू आपल्याला अर्पण करायचं आहे, ज्यामुळे आपल्या घरातील पैशाच्या अडचणी दूर होतील आणि घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला माहिती पूर्णपणे समजेल. आता पौर्णिमा जरी कोणती असेल तर त्यावेळेस आपण गंगाजल टाकून मग म्हणा किंवा स्नान करत असतो. पण तीर्थ ठिकाणी जाऊन तुम्हाला स्नान करणं शक्य होत असेल तर आवर्जून स्नान करायचं आहे. पण प्रत्येकाला शक्य होत नाही, त्यामुळे मग घरीच मग गंगाजल टाकून स्नान करायचं आहे. तर बऱ्याच वेळा काय होतं की मीठ जे आहे तर ते समुद्री मीठ आपल्याला वापरायचं आहे, ज्यामुळे आपले मन जे आहे तर ते शुद्ध होत असते, घरातील नकारात्मकता निघून जात असते. म्हणून आपल्याला घरामध्ये ज्यावेळेस आपण सगळीकडे घराच्या बाहेर पाणी शिंपडत असतो किंवा घरामध्ये ज्यावेळेस फरशी पुसत असतो त्यावेळेस मग जे समुद्री मीठ आहे, ज्याला आपण खडा मीठ असे म्हणत असतो, तर ते मीठ टाकून मग आपल्याला फरशी पुसायची आहे. तर असे जे काही उपाय आहेत छोटे मोठे, तर ते आपण उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता दूर होते. ज्या ठिकाणची नकारात्मकता दूर होते त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही स्थिर राहते, त्या ठिकाणचे दारिद्र्य पण नष्ट होत असते. म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे, आता दिवसभरातून तुम्ही हा उपाय जो आहे तर तो कधीही करू शकता. तुमची एखादी कठीण इच्छा आहे, ती खूप दिवस झालं तुम्ही प्रयत्न करत आहात, पण ती इच्छा पूर्ण होत नसेल तर त्यावेळेस मग आपल्या कुंडलीतील ग्रह दोष जे आहे तर ते दूर व्हावे म्हणून आपण बऱ्याच वेळा सेवा उपाय करत असतो. त्यापैकीच एक आपल्याला उपाय करायचा आहे, म्हणजेच की पिंपळाचे जे पान आहे तर त्या पिंपळाच्या पानाचा आपल्याला उपाय करायचा आहे. आता आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये हळद म्हणा किंवा गंगाजल म्हणा टाकायचं आहे आणि त्यामध्ये थोडेसे कच्चे दूध जे आहे तर ते कच्चे दूध टाकून मग आपल्याला काय करायचं आहे, हे सगळं घेऊन आपल्याला त्याचबरोबर एक दिवा पण आपल्याला घ्यायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये मोहरीचे तेल टाकायचं आहे आणि तो दिवा जो आहे तर तिथे जाऊन मग आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपण जे जल घेतलं आहे तांब्या भरून तर ते जल पण आपल्याला अर्पण करायचं आहे आणि प्रार्थना करायचं आहे. तुमच्या पितरांचे स्मरण करायचं आहे आणि 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत, म्हणजेच की पिंपळाच्या वृक्षाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तर हे या सगळ्या ज्या सेवा आहेत तर त्या पिंपळाच्या वृक्षाला आपल्याला करायचं आहे. 11 पिंपळाची जी पानं आहेत तर ती आपल्याला तोडायची आहेत आणि मग पान तोडण्या अगोदर आपल्याला पिंपळाच्या झाडाची माफी मागायची आहे आणि मग त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पिंपळाची 11 पानं जी आहेत तर ती तोडायची आहेत. की आपण जी हे पानं आहे तर ती पानं का तोडत आहोत याबद्दल पण सांगायचं आहे आणि पानं आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि प्रत्येक पानांवरती कुंकवाने आपल्याला श्री किंवा तुम्ही मग श्रीराम हे पण लिहू शकता, जेणेकरून आता याची आपल्याला एक माळ बनवायची आहे आणि जिथे कुठे हनुमानाचं मंदिर असेल तर त्या हनुमानाच्या मंदिरामध्ये ही माळ आपल्याला घेऊन जायचं आहे. त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे की ही माळ जी आहे तर मंदिरात आपण घेऊन गेल्यानंतर हनुमानाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर एक तांब्या भरून पाणी जे आहे तर ते घेऊन जायचं आहे. त्यामध्ये थोडेसे चंदन टाकायचं आहे आणि हे पाणी हनुमानाला अर्पण करायचं आहे आणि हार जो आपण बनवला आहे तर तो अर्पण करायचा आहे. तिथे बसून 3 वेळा तुम्ही हनुमान चालीसा पठण करू शकता किंवा मग श्रवण पण करू शकता. जेव्हा तुम्ही पिंपळाची 11 पाने तोडण्यासाठी जाणार असाल तेव्हा मग त्या पानांवरती एका पानांवरती तुमची जी पण काही इच्छा असेल तर ते लिहायचं आहे आणि जी तुमची इच्छा असेल तर ती कुंकवाने इच्छा असेल ते मग त्या पानांवरती लिहायचं आहे. तर असा जो हा उपाय आहे, हा उपाय आपण हनुमानाच्या मंदिरामध्ये केल्यानंतर आपल्या कोणत्या इच्छा पूर्ण होत असतात. म्हणून पौर्णिमेला अत्यंत महत्त्व दिलं जातं. तर आता प्रत्येक पौर्णिमेला भगवान सत्यनारायण आणि माता लक्ष्मी, चंद्रदेव यांची आपण पूजा करत असतो. त्याचप्रमाणे तुळशी मातेची ही पूजा आपण करत असतो. तुळशी मातेपुढं आपल्याला कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे
आणि मग एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे, पिण्याचे पाणी त्यामध्ये घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला लाल चंदन आणि हे जे जल आहे तर हे जल घेऊन आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. हे जल अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा हा जो मंत्र आहे तर तो मंत्र म्हणत अर्पण करायचा आहे. तुळशीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि 11 प्रदक्षिणा आपल्याला घालायच्या आहेत. आता प्रदक्षिणा घालत असताना पण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणतच आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आता बरेच वेळा काय होतं की प्रत्येकाच्या घरी तुळशी मातेला प्रदक्षिणा घालण्यासाठी जागा नसते, त्यामुळे मग त्यावेळेस काय करायचं आहे, स्वतःभोवती तुम्ही 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि मंत्र म्हणायचा आहे. आणि नंतर काय करायचं आहे, आता ज्यावेळेस आपण तुळशी मातेला धूप दीप अगरबत्ती लावत असतो तर हे सगळं आपल्याला सकाळीच करायचं आहे. आता संध्याकाळी एक आपल्याला उपाय करायचा आहे. त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे, चपाती बनवण्यासाठी आपण जे कणिक मळत असतो तर त्यातलं थोडंसं कणिक घ्यायचं आहे. वेगळे घेण्याची आवश्यकता नाही आणि त्यामध्ये हळद टाकून आपल्याला एक चौमुखी दिवा आपल्याला त्या कणकेचा बनवायचा आहे आणि त्यामध्ये तुमच्याकडे जर तूप असेल तर तूप आवर्जून टाकायचं आहे, कारण की तुपाचा दिवा जो आहे तर तो माता लक्ष्मीला खूप प्रिय असतो. याचा जो वास असतो तर तो माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही मग इतर तेलही टाकू शकता. त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि मग दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. जिथे आपण दिव्याची जी वात प्रज्वलित करत असतो तर तिथे आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि आपण सकाळी जिथे तुळशी मातेपुढं स्वास्तिक काढले तर तिथं जाऊन मग हा जो दिवा आहे कणकेचा दिवा तर हा दिवा आपल्याला संध्याकाळी तिथे लावायचा आहे आणि चारही बाजूने आपल्या घरामध्ये लक्ष्मी यावी म्हणून मग चौमुखी दिवा आपण लावायचा आहे. तर चारही बाजूने येणारं जे संकट आहे तर ते संकट पण आपल्या घरावरचं टळावं म्हणून पण आपण असा दिवा जो आहे तर तो पौर्णिमेला लावायचा आहे. यामुळे आपल्या घराची प्रगती होते. तर हा उपाय जो आहे तर हा उपाय तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला पण करू शकता. पण दुसऱ्या दिवशी हा दिवा जो आहे तर तो दिवा मग आपल्याला काय करायचा आहे, तर हा दिवा आपल्याला आणि दिव्याखाली आपण जे तांदूळ वगैरे ठेवत असतो, आता कोणताही दिवा प्रज्वलित करत असताना आपण दिव्याखाली तांदूळ ठेवूनच हा दिवा आपण प्रज्वलित करत असतो. त्यामुळे दुसऱ्या दिवशी तिथून हा दिवा उचलायचा आहे आणि दिव्याखाली जे आपण तांदूळ ठेवले आहे तर ते आपल्याला काय करायचं आहे, एखाद्या झाडाखाली घेऊन जाऊन टाकायचं आहे. त्या झाडावरती जे असणारे पक्षी आहेत किंवा कीटक आहेत तर हा जो दिवा आहे तर हा दिवा पण खातील आणि तांदूळ पण खाऊन जातील. म्हणून आपल्याला माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायचं आहे की आपल्या घराची मुलांची प्रगती व्हावी, आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट व्हावे, आपल्या घरामध्ये ज्या पैशाच्या समस्या निर्माण होत असतील तर त्या समस्या पण दूर व्हाव्या, अशी तुळशी मातेला प्रार्थना करायचं आहे. तर असा जो हा उपाय आहे, तुळशी मातेला या ज्या वस्तू अर्पण करायच्या आहेत, त्याचबरोबर एक चौमुखी जो दिवा बनवायचा आहे तर तो दिवा कसा बनवायचा आहे, कशा पद्धतीने या वस्तू अर्पण करायचा आहे तर हे तुम्हाला समजलंच असेल. तर आता तुमच्या घरामध्ये ज्या महिलांना मासिक धर्म नसेल त्या महिलांनाच हा उपाय करता येईल. आता जर तुम्हाला या पौर्णिमेला हा उपाय करता नाही आला तर तुम्ही पुढील महिन्यामध्ये जी पौर्णिमा येईल त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय करू शकता. पण अधिक महिन्यातील जी पौर्णिमा आहे तर ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण की ही जी पौर्णिमा आहे तर 3 वर्षातून एक वेळा येत असते. त्यामुळे असा योगायोग आपल्याला सहजासहजी मिळत नाही. त्या आपल्या घरातील सगळ्या समस्या दूर होण्यासाठी असा जो दिवा आहे तर हा दिवा लावायचा आहे आणि ही अशी वस्तू तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. तर मग तुम्हाला माहिती समजलीच असेल तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.